आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मोदी बोलबच्चन मंडळाचे अध्यक्ष तर फडणवीस ज्युनियर बोलबच्चन। फडणवीसांनी केलेल्या बोलबच्चन या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। बोलबच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदीपासून घेतली। नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत। स्वतः देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन संबंध। अमित शहांनी बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा अवमान केला। संजय राऊतांची टीका खरी शिवसेना शिंदेंचीच असं म्हणत अमित शहांनी जोरदार टीका केली होती। गेली 3 वर्ष संजय राऊत उद्धव साहेब आणि पवार साहेबांचे बूट चाटायचं काम करत आहेत। संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाट लागली। मंत्री भरत गोगावलेंचा हल्लाबोल। 3 वर्ष संजय राऊत शरद पवार साहेबांचे आणि उद्धव साहेबांचे जे काही बूट चाटगिरी करतायत त्याचं फळ ही उद्धव साहेबांनी पाहिलं असेल। ज्यांचे स्वतःचे दिवस संपत आलेत त्यांना कुणी मारायची काय गरज? उगाच कुणीतरी मारावं, सहानुभूती मिळावी, लोकांसमोर जावं आणि बाळासाहेबांच्या मुलाला मारलं म्हणून ओरडून सांगावं, असा हा प्रकार। संजय गायकवाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मंत्रिमंडळात लिंबू मिरच्या कवट्या टाचण्यांना महत्त्व आलं। मिंथेनकडून वर्धापनदिनी मुर्द्यात प्राण फुंकण्याचा प्रयत्न। सामनाच्या अग्रलेखातून शिंदेंवर टीकास्त्र। उबाटाकडे चिन्हही नाही, नावही नाही, शिंदेंचीच खरी शिवसेना। कोर्टानं शिक्कामोर्तब केलाय। खरी शिवसेना शिंदेंची। गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। 3 वर्षांपूर्वी आम्ही देखील मॅरेथॉन योगा केला आणि परिवर्तन केलं, म्हणून तो 21 तारखेचा दिवस राज्यासाठी भाग्यशाली ठरला। उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। आपला देश शांतताप्रिय आहे आणि शांतताप्रिय पक्ष सत्तेत आपल्याला कोणी मारेल असा विचार करण्याची गरज नाही। ठाकरेंच्या किल मी या वक्तव्यावर अमृता फडणवीसांचा टोला। असा विचार करायची गरज नाही आहे की आपल्याला कोणी मारेल किल करेल। हा शांतिप्रिय देश आहे, शांतिप्रिय पार्टी आहे पॉवरमध्ये महाराष्ट्रात, तर सगळे कोएक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी। योग्य वेळी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईल। दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। कर्जमाफी कधी करायची या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही। उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल।